हा परिणाम जो आहे हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारत इथे परिणाम होतो नाही, तो अख्ख्या जगामध्ये त्याचे परिणाम होत आहेत. ते जपानमध्ये होतात, सगळीकडे होत आहेत. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेब आणि इतर ते जे अधिकारी त्यांनी जे आता आपल्या माहितीप्रमाणे पूर्वीचे 27 ठिकाणाहून आपण ते डिझेल पेट्रोल जे घेत होतो ते आता जवळजवळ मला वाटतं 40-50 ठिकाणापर्यंत त्यांनी ते वाढवलं ना. रोज त्यांचं ते जिथून डिझेल पेट्रोल मिळेल तिथून ते आयात करण्यासाठी जे आहेत वेगवेगळे ज्या ठिकाणावर प्रयत्न करतायत. आणि विशेषतः ज्या होर्मुझ स्ट्रेटचं जे आहे, काय म्हणायचे त्याला, खाडी अरुंद प्रदेश जो आहे, जो इराणच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याने अनेक जहाजं अडवली. परंतु सुदैवाने त्यांनी भारताची सगळी बरीचशी जहाजं जी आहेत तेलाची जी आहेत, गॅसची आहे, ते सोडतायत. आणि त्यामुळे भारतभर, त्याबरोबर रशियाचं सुद्धा आपल्याकडे हे सुरू आहे, पेट्रोकेमिकल्स वगैरे सगळं. व्हेनेझुएलामधून सुद्धा येत आहे. इथं अनेक ठिकाणामध्ये सांगितले, वेगवेगळ्या ठिकाणावरून भारत सरकार याची पूर्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळं असताना एक अफवाचं पीक जरा जास्त येतं की ते सिलेंडर बंद होणार. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे आणि भारत सरकारकडे पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ करणे. मग मुद्दा आला की जिथे पाईपलाईनद्वारे जो गॅस घराघरातून आपण जातो, PNG आपण ज्यांना म्हणतो, घरातून जातो काय कमर्शियल यूजसाठी त्यांनी सुद्धा PNG घेतलेले आहेत. पण अनेक ठिकाणी जे आहे PNG मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ती PNG घेतलेलं नाही. बघा, मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे PNG गॅस पाईपलाईन्स मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय. उदाहरण